महत्त्वाच्या परीक्षांचे पेपर फुटणं ही गोष्ट आता नवी राहिलेली नाही। नीट पेपर फुटी प्रकरणी झालेलं आंदोलन आणि केंद्रीय शिक्षण मंत्र्यांना द्यावा लागलेला राजीनामा यावरून देशभरात उठलेलं वादळ शांत होण्यापूर्वीच MPSCचा पेपर फुटल्याचा दावा करत विरोधकांनी सरकारला धारेवर धरलाय। दुसरीकडे पेपर फुटल्याची तक्रार करणाऱ्या विद्यार्थ्यानं आपण चेष्टा मस्करी म्हणून तक्रार केली होती असं सांगितल्यामुळे या प्रकरणाला वेगळं वळण मिळालंय। या विद्यार्थ्यांवर दबाव टाकल्याचा आरोप विरोधकांनी केलाय, तर MPSCनं या प्रकरणी पोलिसात धाव घेण्याची तयारी केली आहे। बघूया या सगळ्याचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट। पुरावे आता आमच्याकडे आलेले आहेत। दोन वांगचूकवर जर दबाव आणू शकत असतील तर सामान्य परिवारातला एक मुलगा त्याला काही सांगितलं असेल, काही भीती दाखवली असेल, तो घाबरला। म्हणजे तुम्ही दबाव आणून, धमकी देऊन, धमकावून, अशी भीती घालून जर त्याच्याकडून जबाब वदवून घेतला नसेल, कशावरून? पेपर फुटीची जबाबदारी निश्चित झालेली आहे। काही लोकांना अटक झालेली आहे, अधिकाऱ्यांच्यावर कारवाई झालेली आहे, कर्मचाऱ्यांच्यावर कारवाई झालेली आहे। हे सगळे आरोप ऐकून गोंधळून जाऊ नका। विषय MPSC मार्फत ड्रग्ज इन्स्पेक्टर या पदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेचा। ही परीक्षा झाली 22 मार्च 2026 या दिवशी। त्याचा निकाल लागला 12 जूनला आणि त्यानंतर 22 जुलैला यादी जाहीर झाली। याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे 23 जुलैला MPSCला एक ईमेल आला। हा ईमेल होता नंदुरबारच्या गौरव उर्फ लोकेश पाटीलचा। त्यात हा पेपर फुटल्याची तक्रार करत पेपरमधील काही प्रश्न परीक्षेच्या 2 दिवस आधीच व्हॉट्सॲपवरून मिळाल्याचा दावा पुराव्यांसह करण्यात आला होता। याबाबत आज गौरव पाटीलला MPSC कार्यालयात बोलावण्यात आलं होतं। मात्र त्यापूर्वी म्हणजेच रविवारी रात्री त्यानं MPSCला आणखी एक मेल केला आणि आधीचा ईमेल हा थट्टा मस्करीत पाठवल्याचा त्यात उल्लेख केला। त्यामुळे तक्रारदारावर दबाव असल्याचा आरोप करत विरोधकांनी रान उठवलं। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की ऋषिकेश गांगर्डे नावाची जी व्यक्ती आहे, तो जेव्हा ही कंप्लेन केली होती या पाटलाली, याच्या बरोबरच ऋषिकेश गांगर्डे सुद्धा तुकाराम मुंडे साहेबांच्या ऑफिसला आला होता। त्याच्याच बरोबर MPSC आयोगाला सुद्धा गेला होता। केश पाटील उर्फ गौरव पाटील हा त्याचा मित्र आहे। त्याला थोडं धमकवलं, त्याला भीती दाखवली गेली, म्हणून त्यांनी हे पत्र देऊन माघार घेतली। जो मेल साधारणतः 1 महिन्यापूर्वी गेलाय त्यावर MPSCला हे उत्तर आता का सुचलं? जे MPSC आधी असं सांगते की असं काही घडलंच नाही, नंतर असं सांगते की घडलं असेल तर आम्ही चौकशी करू, आणि आज असं जर सांगत असेल की हा मेल बनावट आहे असं त्या मुलाने सांगितलं, म्हणजे तुम्ही दबाव आणून, धमकी देऊन, धमकावून आम्ही तुला रिस्ट्रिकेट करू, तुला ब्लॅकलिस्टेड करू, तुला पुढच्या कुठल्याही परीक्षेत पुन्हा आम्ही बसू देणार नाही, अशी भीती घालून जर त्याच्याकडून जबाब वदवून घेतला नसेल, कशावरून? आता या प्रकरणात तक्रार करणाऱ्या आणखी एका व्यक्तीची ओळख करून घेऊया। मूळ तक्रारदार गौरव उर्फ लोकेशचा मित्र ऋषिकेश गांगुर्डे। पेपर फुटल्याची माहिती गौरवनंच आपल्याला दिल्याचा अहिल्यानगरच्या ऋषिकेशचा दावा आहे। आपल्या मित्रानं तक्रार मागे घेतली असली तरी ऋषिकेशनं मात्र तक्रार कायम ठेवली आहे। लोकसेवा आयोगाने 22 मार्च 2026 रोजी ड्रग इन्स्पेक्टर यासाठी क्लास 2 यासाठी एक्झाम घेतली होती। त्याचे पेपर 20 मार्च 2026 म्हणजे 2 दिवस अगोदरच काही उमेदवारांकडे व्हॉट्सॲपद्वारे आली होती। त्यामध्ये असं सांगण्यात आलेले आहे चॅटिंगमध्ये की तुम्ही 78 ते 80 क्वेश्चन बरोबर लिहा, 10-12 क्वेश्चन चुकीचं लिहा, आणि आपण जे ते 200 क्वेश्चनपैकी त्यातील 90 क्वेश्चन त्याचे ऑप्शनसुद्धा सेम आलेले आहेत आपल्या मेन क्वेश्चन परीक्षेमध्ये। आपला मित्र गौरववर दबाव असल्याचा आरोप ऋषिकेश गांगुर्डेनं ABP माझाशी बोलताना केला। पण लोकेश पाटील जे आहे तर त्यांनी आता भूमिका बदललेली आहे, त्याच्याकडे कसं बघता किंवा त्यांच्यावर काही दबाव आहे असं वाटतं? त्यांच्यावर 100% दबाव आहे, कारण त्यांचे वडील आणि ते काल सकाळी आपल्याला 5:15 वाजता इथे भिस्तबाग चौकात भेटायला आले होते। इथले कोणते CCTV काढले तर ते मला भेटून हात वगैरे जोडून आम्ही माघार घेतोय वगैरे सांगताना दिसून येईल त्यात। त्यावेळेला त्यांनी म्हटलं त्यांच्यावरती काही दबाव होता वगैरे किंवा त्या आम्हाला तिथं राहायचंय वगैरे असे नातेवाईक वगैरे दबाव आणताय वगैरे म्हणले होते। आता या संदर्भामध्ये तुम्हाला काही दबाव वगैरे कोणाचा आला होता का, किंवा चौकशीसाठी तुम्हाला कोणी बोलवलं किंवा फोन केलेला आहे? चौकशीसाठी अजून काही कोणाचा फोन आलेला नाही आणि दबाव वगैरे काय आलेला नाही। आणि गौरव उर्फ लोकेश पाटीलने मस्करी म्हणून तक्रार केल्याचं म्हटलं असलं तरी त्याने सादर केलेल्या पुराव्यांचं गांभीर्य कमी झालेलं नाही। परीक्षेच्या 2 दिवस आधी जवळपास 90 प्रश्न व्हॉट्सॲपवर येणं आणि त्यांचे पर्यायही जसेच्या तसे पेपरात येणं यामुळे या प्रकरणाचं गांभीर्य अधिकच वाढण्याची शक्यता आहे।
या परीक्षेचा निकाल, मुलाखती आणि यादी अशी सर्व प्रक्रिया पूर्ण झाली असली तरी प्रत्यक्ष भरती अद्याप बाकी आहे. त्यामुळे पेपरफुटीच्या आरोपांचं तथ्य समोर येईपर्यंत ही भरती प्रक्रिया रखडणार हे जवळपास स्पष्ट आहे. साधारणतः पेज क्रमांक 26 ते 53 या पानांवरचे जवळपास 78 प्रश्न जे जशास तसे आले, ज्याच्यात ऋतुजा नावाच्या मुलीने आपला मित्र गौरव पाटील याला काही चॅटिंग केली आणि गौरव पाटीलला केलेल्या चॅटिंगमध्ये गौरव पाटीलने ती सगळी चॅटिंग शेअर करत ती MPSCला लिहिली. रोहित पवार यांनी जे काही मुद्दे मांडले आणि जे गौरव पाटीलला जे ऋतुजा नावाच्या विद्यार्थिनीने सगळं पाठवलेलं होतं, हा गौरव पाटील आता बऱ्यापैकी माझ्या माहितीप्रमाणे त्याच्यावरही खूप सारं प्रेशर असल्यामुळे आणि पुन्हा सगळी लोकांकडून त्रास होत असल्यामुळे तो कदाचित सगळ्यांच्या संपर्कात नाहीये. आणि आता समजून घेऊयात या प्रकरणातला तिसरा अध्याय. या अध्यायाचे धागेदोरे नंदुरबार पर्यंत जात असल्याचा आरोप रोहित पवारांनी केलाय. नंदुरबारच्या कौटिल्य अकादमीत पेपर कसा फुटला आणि त्यामुळे कुणाचा कसा फायदा झाला याबाबत रोहित पवारांनी गंभीर आरोप केले. नंदुरबारच्या क्लासचा जो प्रमुख आहे तो नंदुरबारचा आहे आणि हे जो याच्यामध्ये ज्यांनी पेपर शेअर केला आहे ते सुद्धा जे 6व्या नंबरला निवडून आलेले आहेत, नाही तर त्यांचं 7व्या नंबरला त्यांचा नंबर लागलेला आहे, ते सुद्धा नंदुरबारचे. त्यामुळे कुठं ना कुठे ते काय ना काहीतरी लिंक आहे, काय ना काहीतरी ह्याच्यामध्ये मूर्तय असं आमचं सगळ्यांचं मत आहे. तर कौटिल्य अकादमीच्या संचालकांनी रोहित पवारांचा आरोप फेटाळून लावत चौकशीला सामोर जाण्याची तयारी दाखवली आहे. मी कुठल्याही पद्धतीचं असं व्हॉट्सअप चॅट किंवा माझ्या जी रेकॉर्डिंग्स आहेत किंवा चुकीच्या पद्धतीने ते मेसेजिंग केलं गेलेलं आहे असं मला तरी वाटतंय आणि मी चौकशीसाठी पूर्णपणे सामोरे जाण्यासाठी तयार आहे सर. दुसरी गोष्ट म्हणजे मी असा कुठल्याही प्रकारचा अपहार किंवा गुन्हा केलेला नाही आहे आणि कुठल्याही पद्धतीचा पैसा किंवा काहीही घेण्याचा काही संबंधच येत नाही. असं जर केलं असतं तर कमीत कमी मी 100 मुलं पास करू शकलो असतो, परंतु ते झालेलंच नाहीये तर मी यावर काहीच बोलू शकत नाही सर. लोकसेवा आयोगानं या प्रकरणाची सखोल चौकशी होण्यासाठी पोलिसात तक्रार दाखल करण्याची तयारी केली आहे. आयोगाने हे सर्व प्रकरण अत्यंत गांभीर्याने घेतलेलं असून संबंधित तक्रारदार यांनी सादर केलेले पुरावे, उमेदवार यांनी सादर केलेले त्याचे म्हणणे, या सर्व प्रकरणामध्ये इतरही काही तक्रारदार अथवा उमेदवार ज्यांचे नावं या तक्रारींमध्ये आहेत त्यांनी निवेदनं ईमेलद्वारे सादर केलेले आहेत. ते सगळे एकत्रित करून आम्ही या संदर्भात पोलिसांमध्ये रीतसर तक्रार दाखल करणार आहोत. विषय अन्न आणि औषध प्रशासन विभागाचा असला तरी ग्रामविकास मंत्र्यांनी याची जबाबदारी निश्चित करण्याचा शब्द दिलाय. पेपर फुटीची जबाबदारी निश्चित झालेली आहे. काही लोकांना अटक झालेली आहे, अधिकाऱ्यांच्यावर कारवाई झालेली आहे. या राज्यामध्ये कुठलीही पेपर फुटी खपवून घेतली जाणार नाही. देवेंद्रजींचं सरकार भक्कम आहे, देवेंद्रजी तो निर्णय घ्यायला भक्कम आहेत. बिलकुल या राज्यामध्ये असं कुठलंही कृत्य खपवून घेतलं जाणार नाही. तर अशी पेपरफुटी वर्षानुवर्ष होत असल्याचा दावा करत महसूल मंत्री बावनकुळेंनी केंद्र सरकारच्या आगामी कायद्यांकडे बोट दाखवलंय. आज देशामध्ये कडक कायदा येतोय. शेवटी हे जे समाजविरोधी इलेमेंट्स आहे पेपर फोडणारे, याचा खऱ्या अर्थाने बंदोबस्त करण्याकरता अधिक कडक कायदे देश आणि राज्य करताय. मला असं वाटतं की यानंतरचा काळ हा या पेपर फुटी करणाऱ्या लोकांकरता त्यांचा या ठिकाणी आयुष्यच बर्बाद होईल. या लोकांचं ज्यांनी हा प्रयत्न केला, असे कडक कायदे ते कोणाची हिंमतच झाली नाही पाहिजे. अशा पेपरफुटी करणाऱ्याची हिंमतच होऊ नये अशी काळजी केंद्र सरकार, राज्य सरकार घेत आहे. औषध निरीक्षक म्हणजेच ड्रग्ज इन्स्पेक्टर पदाची ही परीक्षा अन्न आणि औषध प्रशासन विभागाशी संबंधित असल्यामुळे रोहित पवारांनी थेट विभागाचे आयुक्त तुकाराम मुंडेंची भेट घेत त्यांनाच तक्रार पुढे दाखल करण्याची विनंती केली आहे. तुकाराम मुंडे साहेबांचं मत आहे की सिस्टममध्ये म्हणजे सरकारमध्ये जे अधिकारी येतात ते स्पर्धा परीक्षा देऊन पारदर्शक पद्धतीने येणं फार महत्त्वाचं आहे. आता आम्ही दिलेलं पत्र ते आयोगापर्यंत पाठवतील अशी आशा या ठिकाणी आम्ही करत आहोत. आता त्यांना भेटल्यानंतर आणि हे जे सर्व विद्यार्थी माझ्याबरोबर आलेले आहेत हा त्यांचा मुद्दा आहे. नीट पेपरफुटी प्रकरणानंतर दिल्लीत झालेल्या CJPच्या आंदोलनामुळे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांना राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर आता MPSCचा पेपर फुटल्याचा आरोप करत विरोधी पक्षांनी सरकारवर हल्लाबोल सुरू केलाय. आधी नीटचा पेपर फुटला, मग TETचा आणि आता MPSCचाही पेपर फुटल्याचा दावा केला जातोय.
त्यामुळे महत्त्वाच्या परीक्षा धड न घेता येणाऱ्या सरकारसमोर आता एका नव्या परीक्षेला सामोरं जावं लागणार आहे. ती म्हणजे पेपर फुटी न होता परीक्षा घेणार. आणि या परीक्षेत पास होण्यासाठी सरकार आता कोणता अभ्यास करणार? अहिल्यानगरहून सुनील भोंगळसह अभिषेक मुठाळ आणि निलेश बुधावले, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.